आता बातमी आहे एसटी महामंडळासंदर्भातली। राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी मध्ये 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिलेत। एसटी महामंडळाने 1310 बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता, मात्र हा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे हा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। आता महामंडळाने कंत्राटदारावर खास मेहरबानी दाखवल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे एसटीला 2000 कोटींचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाला स्थगिती दिली आहे, तर परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी चार्ज घेतलेला आहे। मला निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर हा चार्ज मिळाला होता मंडळाचा, परंतु आता हे परिपूर्ण मंत्री आहेत, त्यामुळे जे काय असं काय झालेलं असेल, घडलं असेल, त्याची चौकशी करून जो कोण असेल त्याला शासन होईल। तर एसटीत 2000 कोटींचा घोटाळा कसा आहे आपण पाहतोय। 2022 मध्ये 44 रुपये प्रति किलोमीटर दराने 500 गाड्या घेण्यात आल्या निवेदितेत। यावेळेस डिझेल खर्च वगळून 29 ते 41 रुपये प्रति किलोमीटर दर ठरवण्यात आला, तर तडजोडीनंतर डिझेल खर्च वगळून 34.30 आणि 35.40 रुपये दर असा निश्चित झाला। त्यानंतर डिझेल खर्च प्रति किलोमीटर 20 ते 22 रुपये असल्याने एसटीवर मोठा भार पडतोय आणि मागच्या निविदेच्या तुलनेमध्ये प्रति किलोमीटर 12 रुपये अधिक भार एसटी महामंडळावर पडतोय।